नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। हे मागे तुमच्या जे मंदिर दिसून राहिले आहे ते आहे खाटूश्याम बाबा मंदिर। मित्रांनो, सामान्यतः आपल्याला खाटूश्याम बाबाचे दर्शन करण्यासाठी राजस्थानला जावे लागते, पण तुम्हाला आता इतक्या लांब जाण्याची गरज नाही, कारण आज आपण आलेलो आहे आपल्या महाराष्ट्रातील पहिले खाटूश्याम मंदिर, जे की आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण मंदिराचे दर्शन दाखवणार आहे। त्याचबरोबर या मंदिरापर्यंत कसे पोहोचायचे, इथला रस्ता कसा आहे, हे सर्व सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओला पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करा। तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला मित्रांनो, व्हिडिओची सुरुवात करूया। मित्रांनो, महाराष्ट्रातील भाविकांना आपल्या राज्यातच सुव्यवस्थितपणे खाटूश्याम बाबांचे दर्शन मिळावे यासाठी हे सुंदर मंदिर उभारण्यात आले आहे। हे मंदिर छत्रपती संभाजीनगर शहरापासून सुमारे 13 किलोमीटर अंतरावर कोलठाण या परिसरात आहे। जर तुम्ही सिडको बस स्टॉप जवळून येत असाल तर तुम्हाला पिसादेवी रोडने पुढे जावं लागेल। पुढे गेल्यानंतर तुम्हाला थोड्याच वेळात जळगाव रोड बायपास लागेल। पिसादेवी रस्त्यानं समोर गेल्यानंतर तुम्हाला कृष्णपूर वाडीपर्यंत तसेच जावे लागेल। मित्रांनो, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की हे जे मंदिर आहे ते शहराच्या बाहेर असल्यामुळे इथे सिटी बसची सेवा उपलब्ध नाही, त्यामुळे तुम्हाला स्वतःची बाईक किंवा कारनेच इथपर्यंत पोहोचावे लागेल। त्या व्यतिरिक्त तुम्ही खाजगी वाहने जसे ऑटो, कॅब करू शकता व या मंदिरापर्यंत पोहोचू शकता। मित्रांनो, बायपासने थोडं समोर आल्यावर हा बोर्ड तुम्ही बघू शकता, जो की कृष्णपूर वाडीकडे जाण्यासाठी आपल्याला इथून राईट टर्न घ्यावे लागेल। इथून थोडं समोर गेल्यानंतर तुम्हाला रस्त्याच्या दोन्ही बाजूला इथे राहणाऱ्या लोकांच्या शेत्या बघायला मिळेल आणि थोड्याच वेळात तुम्ही समोर गेल्यानंतर पोहोचून जाल कृष्णपूरवाडी या गावामध्ये। या गावाच्या अगदी मधामधूनच हा रोड समोर जातो, त्यामुळे तुम्हाला इथून जाताना हा गाव पण बघायला मिळेल। संभाजीनगरच्या या परिसरामध्ये गेल्या काही महिन्यापूर्वीच या मंदिराची उभारणी करण्यात आली, त्यामुळे या मंदिराकडे जाण्याचा जो रस्ता आहे त्याच्या दुरुस्तीचे काम इकडे चालू होते। मंदिराकडे जाताना तुम्हाला रस्त्याच्या बाजूला जागोजागी मंदिराच्या पाट्या बघायला मिळेल, जे की तुम्हाला मंदिराकडे जाण्याची दिशा दाखवतात। आणि तिथून थोडं पुढे गेल्यानंतर तुम्हाला तुळजापूर या गावाची पाटी लागेल आणि तिथूनच राईट टर्न घेऊन तुम्हाला या शहराच्या जवळून जो समृद्धी महामार्ग जातो त्याच्या बोगद्याच्या खालून जावं लागेल। नंतर तुम्ही तिथून कोलठाण या परिसरामध्ये पोहोचून जाल। मित्रांनो, इकडे जाताना खूप सारे रोड बघायला मिळेल, त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं काही कारण नाही, कारण तेथेच रस्त्यावरती रस्ता दाखवणाऱ्या खूप साऱ्या पाट्या बघायला मिळते। तुम्ही त्या पाट्यांना फॉलो करत करत सुद्धा मंदिरापर्यंत पोहोचून जाल। आणि दुसरा रस्ता म्हणजे हर्सुल सावंगी कडून सुद्धा तुम्ही जाऊ शकता। रस्त्याने थोडं पुढे गेल्यानंतर तुम्हाला रस्त्यामध्ये एक सुंदर तलाव दिसेल। तो तलाव दिसला की समजा तुम्ही या मंदिरापर्यंत पोहोचलेच आहे। मित्रांनो, या मंदिर परिसराच्या चारही बाजूला तुम्हाला डोंगर बघायला मिळेल। आजूबाजूला खूप सुंदर डोंगर असल्यामुळे येथील निसर्गरम्य वातावरणाचा पण तुम्ही आनंद घेऊ शकता। आपल्या मनामध्ये असलेल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी इथे आल्यानंतर भक्त इथे धागा बांधतात व इच्छा पूर्ण होण्याची प्रार्थना श्याम बाबाकडे करतात। मित्रांनो, या मंदिराच्या परिसरामध्ये पोहोचताच तुम्हाला जाणवेल की या मंदिराचा जो परिसर आहे तो खूप सुंदर, स्वच्छ आणि निसर्गरम्य आहे। तर चला मग मित्रांनो, सर्वप्रथम आपण या मंदिराचे दर्शन करूया, नंतर सर्व परिसर बघूया।
मित्रांनो, पौराणिक कथेनुसार खाटूश्याम बाबा म्हणजे महाभारतातील बर्बरीक होय, जो की महाभारतामधील महाबली भीम आणि हिडिंबा यांचा नातू तर घटोत्कचाचा मुलगा होता. त्याला 3 बाणांचे असे अद्भुत वरदान मिळाले होते की त्या 3 बाणांनी तो संपूर्ण महाभारत युद्ध एका क्षणामध्ये संपवू शकत होता. परंतु त्याने आपल्या आईला असे वचन दिले होते की तो नेहमी हारणाऱ्या बाजूने लढेल. हे समजल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी त्याच्याकडे त्याचे मस्तक दान म्हणून मागितले. वीर बार्बरीकच्या या महान आणि अमूल्य बलिदानावर प्रसन्न होऊन भगवान श्रीकृष्णांनी त्याला वरदान दिले की कलियुगातील जनता त्याला खाटूश्याम या नावाने पूजतील आणि श्रद्धेने येणाऱ्या प्रत्येक भक्तांची इच्छा इथे पूर्ण होतील. मित्रांनो, राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातील खाटूश्याम मंदिर हे जगप्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे आणि त्याच मंदिराचे सुंदर स्वरूप आपल्या या महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, दररोज हजारो भक्तगण या मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात आणि खाटूश्याम बाबाच्या चरणावर नतमस्तक होतात व आपल्या इच्छा पूर्ण करतात. मित्रांनो, हे भव्य आणि दिव्य मंदिर पवित्रता आणि भक्तिभावासाठी प्रसिद्ध आहे. खाटूश्याम बाबांना हारे का सहारा असेही म्हटले जाते. याचाच अर्थ असा की ज्या लोकांचे सर्व काही प्रयत्न अपयशी झाले आहेत आणि ज्या लोकांना कुठेही आधार मिळत नाही, अशा भक्तांना श्याम बाबा आधार देत असतात, अशी श्रद्धा आहे. मित्रांनो, हारे का सहारा असलेल्या श्याम बाबांच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहताना अजिबात थकवा जाणवत नाही आणि या मंदिर परिसरातील वातावरणातील सकारात्मक ऊर्जा आपल्या मनाला खूप शांती देते. मित्रांनो, खाटूश्याम बाबांना श्रीकृष्ण भगवान यांचा अवतार पण समजले जाते, म्हणून तुम्हाला इथे भक्त मंदिरामध्ये फूल आणि मोरपंख चढवताना दिसेल. हे मंदिर डोंगर आणि पाण्याच्या परिसरामध्ये असल्यामुळे इथे आल्यानंतर सगळ्यांचे मन आपोआपच शांत होते. हे मंदिर नवीन असल्यामुळे इथे गर्दी कमी असते व तुमचे दर्शनही निवांत आणि सुव्यवस्थित होते. मित्रांनो, खाटूश्याम बाबा मंदिराचे दर्शन घेणे हा एक सुखद आणि अत्यंत आध्यात्मिक अनुभव आहे. मित्रांनो, जर तुम्ही कधी छत्रपती संभाजीनगरला येत असाल तर या मंदिराला अवश्य भेट द्या. तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला. जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगा. तर चला मग मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन प्रवासामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय खाटूश्याम बाबा की जय.